आज सभागृहामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावरून जेव्हा स्थगन मांडण्यात आला त्या स्थगनावरती माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण हे राज्याला दिशाभूल करणारं आहे. अख्ख्या अनुसूचित जातीच्या प्रश्नाला दिशाभूल करणारं त्यांचं आजचं स्पष्टीकरण होतं. खरं पाहिलं तर अनुसूचित जातीमध्ये शेड्यूलमध्ये 59 जाती आहेत. यापैकी किती जातींनी अशा प्रकारची समिती नेमावी म्हणून यांच्याकडे निवेदन दिलं होतं? आंदोलनं झाली होती का? मोर्चे निघाले होते का? असं काही घडलं नाही. आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा जो दाखला दिला की त्यांनी याच्यावरती आपलं म्हणणं मांडलं. सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत क्वांटिफाईड आणि एम्पेरिकल डाटा हा जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत या संबंधाचा वर्गीकरणाचा निर्णय असंभव आहे, तो होऊ शकत नाही. जेव्हा एसआयआर राज्यात सुरू आहे त्या एसआयआरच्या माध्यमातून तो डाटा जर येत असेल तर कोणत्या आधारावरती ही समिती नेमलेली आहे हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. दुसरं असं की समितीचा रिपोर्ट मंत्रिमंडळाकडे आला, चर्चा झाली आणि त्यावर आम्ही असं ठरवलं की मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमायची आणि लोकांच्या हरकती त्यासंबंधी मागवायच्या. जेव्हा बदर समितीचा अहवालच या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला नाही, लोकांपुढे मांडण्यात नाही आला, तर मग तुम्ही अशा प्रकारचं जे प्रयोजन केलं त्याचा काय अर्थ निघतो आहे? लोकांना माहिती राहणार नाही की बदर समितीने काय दिलं तर आक्षेप कशावर मागवला, हा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी. आणि तिसरा मुद्दा असा आहे की जेव्हा हे सर्व तुम्ही आक्षेप मागवल्या, हरकती मागवल्यात, असं असताना राज्य सरकार अख्ख्या राज्यामध्ये ज्या ऍडव्हर्टाइजमेंट्स काढतात भरतीच्या, त्या भरतीच्या ऍडव्हर्टाइजमेंट्समध्ये वर्गीकरण कसं झालेलं आहे त्याला कोण जबाबदार आहे? तर एकंदरीत राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत छुपा निर्णय घेतला आहे आणि छुपं कारस्थान करून हळूहळू वर्गीकरणाच्या दिशेने पावलं टाकली आहेत. ते लपवण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात केला आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवलेला आहे. या ठिकाणी मला सांगायचं आहे की तुम्हाला जर वर्गीकरण करायचं आहे तर खुलेआम करा ना, समोर या, सांगा आम्हाला. आम्ही दलित समाज संविधानाला मानतो. बाबासाहेबांनी समाजात भांडणं नको असंच ठरवलेलं होतं आणि तुम्ही या ठिकाणी समाजामध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला कल्पना नाही की 59 जातींमध्ये जेव्हा 13% आरक्षण याची विभागणी होईल तर सगळ्यात जास्त नुकसान कुणाकुणाचं होणार आहे? 56 जातीचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे. अशा वेळेला हा मुद्दा एरणीवर असताना मुख्यमंत्र्याचा या ठिकाणी जे स्पष्टीकरण आहे त्याला आम्ही हरकत घेतली, परंतु अध्यक्षांनी या ठिकाणी नाकारली. आम्ही त्यांचा निषेध केला, वॉकआउट केला. त्यांच्या हिटलरशाहीला आमचा विरोध आहे. तुम्ही म्हणताय की 56 जातींचं नुकसान होणार आहे, पण आता जे काही भाजपचे आमदार विरोध करतायत यात काय भूमिका हे झालंच पाहिजे त्यात म्हणतायत, तर हे म्हणतात की पर्टिक्युलर 1 ते 2 जातींनी याचा सगळा लाभ मिळाला, बाकीचे सगळेच वंचित राहिले. जे वंचित राहिले आहेत त्यांना लाभ घेता येऊ शकतो, तो दोष राज्य सरकारचा असू शकेल. कारण त्या 56 जाती मागे राहिल्या कशा याच्या संबंधी एखादी चौकशी समिती बसली का? एक्सपर्ट कमिटी बसली का? त्याचं विश्लेषण करण्यात आलं का? कुणी जर दुर्गम भागात राहत असेल, शिक्षणापासून वंचित असेल, कुणी जर आपल्या परंपरागत व्यवसायामध्ये असेल, त्याच्यामुळे जर शिक्षणापासून दूर असेल तर तो संधीपासून दूर गेला, तो शिक्षणाच्या मुळे गेला. कारण शिक्षण हे महत्वाचं त्याच्यातलं फॅक्टर आहे. जो शिक्षण घेईल तो स्पर्धेत उतरेल, त्याशिवाय कशी स्पर्धा ठरू शकणार? आणि त्याच्यामुळं त्या संबंधाने राज्य सरकारनं कोणतीही पावलं उचलली नाहीत. त्यांनी ती पावलं उचलावीत, त्याला आमचं समर्थन आहे. तुम्हाला उत्तर देतोय. तुम्ही म्हणाले बीजेपीचे लोक आले नाही. 27 लोक काल आम्ही सगळ्यांनी सिग्नेचर करून ते निवेदन उपवर्गीय करण्याच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांना स्वतः दिलेले आहे. तर तुमचं हे जे म्हणणं आहे की लाखेंचा विरोध आहे हे बाब खरी नाही. पण मोठ्या भावांनी ते आम्ही बजावतो ना. नाही, निश्चितच या निमित्तानं 27 लोकांनी सही केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.